आज आहे डे 126 माझ्या ट्रेडिंगची जर्नीचा. तारीख आहे 2 जून 2025. तर आले आता 6:15 वाजले. तर याच्यावर उठलो. काल मी एस एम तुम्हाला सांगितलं एसीचा कोर्स राहिलेला बघायला. कोर्स म्हणजे शॉर्ट म्हणजे असं 2 लेक्चर 2 व्हिडिओ होतो. कॅन्डल की म्हणून यूट्यूबर आहे, त्यांचं 2 व्हिडिओ बघितले. ते व्हिडिओ बऱ्यापैकी समजा चांगलं होतं, चांगला व्हिडिओ होता. त्यात पोजिशनबद्दल वेगळं कुठं पोजिशन घ्यायची, आता मेन काय शिकायचं स्ट्रॅटेजी तर भरपूर शिकलो. आता पोझिशन कुठे घ्यायची ते शिकण्यासाठी कॅन्डलस्टिक माहिती पाहिजे. त्याची मग आता ती मी PDF घेतली, तुम्हाला सांगितलं इंग्रजीत आहे पूर्ण. ती 167 पानाची कॅन्डलस्टिकची पूर्ण PDF आहे. तर त्याची स्टडी करायची आता चालू. दुसरं काही नाही आता करायचं. घरी आले की घरी म्हणजे कामावर पण थोडंफार बघणार. कामावर एवढं टाईम नसतो, त्यामुळे घरी आलं घरी काही तास 1.5 तास 2 तास कॅन्डलस्टिकची माहिती लिहायची मी लिहिलं की असं डोक्यात राहतं ना, लिहिलं की त्यामुळं लिहून ठेवायचं किंवा नीटनेटकं वाचतो. म्हणजे कॅन्डलवरनं म्हणजे समजा मला आता माझी स्ट्रॅटेजी तिथं मला दिसते ह्याच्यात चार्टवर की बाबा ते FVची रेडली जाऊ देता. काल ब्रेक करत समजा असं कॅन्डल बरोबर चालले, मधूनच ते खाली यायला चालले. तर त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे पूर्ण चेंज. ट्रेंड वर चाललेला ट्रेंड खाली वेगळा झाला. म्हणजे बाईंग चाललेला सेलिंग होत चालली. परत ते चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात. तर ते जे चेंज ऑफ कॅरेक्टर ते आहे खाली सेलिंग आहे ना, सेलिंग होईल का नाही ते ओळखण्यासाठी ते कॅन्डल आहेत ना, म्हणजे दोजी कॅन्डल सेलिंगसाठी असतात. त्याच्यावरनं माहिती म्हणजे कळायला पाहिजे आपल्याला की सेलिंग होईल का नाही, खरं केवढे होईल ती कॅन्डलस्टिकवरूनच माहिती मिळू शकते. त्यामुळं कॅन्डलस्टिकवर अभ्यास करून जरा आधी वर्क करला आता चेस्ट आणि प्रोसेस टाकायचं म्हणलं टाकलं बाय. आता ही व्हिडिओ मोठाच झाला आहे म्हणतात काय तर अजून जास्त तर चाललं काय झाले मी असं बोलायचं म्हणजे जास्त मित्र एखादा तर असतो पण आता चाललं कोणी नाही माझ्याकडे. चालतं तसं काय कोण नाही, 2 जण आणि 1 जण पुण्यात आहे. त्यांना म्हणजे असं कधी तेवढं जरा गावातली पण अशी बोलत नाही. त्या दिवशी मी असं बसलो होतो, 2-3 जण आधी काय आज 2-3 चालले होते. त्यांना ओळखली होती, सरळ चालत घेतली.
त्या बैल तो काय नाही आता काय करायचं बदललोय मी खरं बदलायला लागतंय हाय खरं तर का होणार नाही बदलावं तर लागेलच कोणाला तर तुम्ही तिथं राहिलाय मी पण तिथे राहावं असं नाही मला बदलायचं म्हणून बदलते असं आहे आणि काय हे दोघं पण जे दोघं आहेत ना ते माझ्या माइंडसेटचे येते माझे म्हणजे एक जण आहे तो त्याचं काय नाही तो मजा असतो ते माझे शेजारचा राहिला आहे तो पुण्याला गेला आहे चांगला आहे म्हणजे असं निगेटिव्हिटी नाही त्यात चांगलं बोलतो तर माझं माइंड फ्रेश होतं त्यावर बोलल्यावर त्यामुळे त्याला बोलतो जो एक आहे ना मुंबईला आहे तो पण येतच होता राहिला त्याच्यावर मी रूमवर पण राहिलो तुम्हाला सांगितलं नसेल मी नंतर काय तसं सगळं तर सांगतो स्टोरी त्यामुळे माझं असं ट्रेडिंगवर आलो आहे मी त्यामुळे त्यानंतर सांगेन काय जातं ते त्याचं नाव साहिल आहे तो आता मुंबईला गेला आहे तो पण म्हणजे त्या घरच्यांमुळे तो प्रॅक्टिस करतोय पोलीस भरतीची पण त्याला पण ट्रेडिंग शिकायची तो शिकतोय त्याला मला कधी फोन करतो विचारतो काय काय ट्रेनिंग काय शिकता समजून सांगतो मी पण त्याला एवढंच दुसरं कोण नाही आता राहिलं एक चांगला होता प्रकाशने मला ट्रेनिंगबद्दल डोक्यात आणलं होतं ट्रेनिंग तोच करत होता माझं काय नव्हतं ट्रेनिंगचं माझं काय होतं एडिटिंग करणार मी होतं एडिटर सांगतो मी मोठा म्हणजे कसं आणि जाऊ द्या की नंतर सांगतो एडिट काय का होणार होतं वगैरे त्याला बाय मग लय मोठा व्हिडिओ झाला आता माझं काय होतं का संध्याकाळी काही नसेल राहणार आता व्हिडिओ सोडायला मग एक 1,000 GB बॅलन्स जात असते मला संध्याकाळपर्यंत बॅलन्स राहत नाही एक्स्ट्रा 1 GB टाकायला लागतो आणि तर मग तसं हॉटस्पॉट तर पण नाही त्याला बाय मग अरे देवा 8 मिनिटाचा व्हिडिओ झाला ते